आज आहे 7वा दिवस आहे आणि काल मी 6व्या दिवसाची व्हिडिओ अपलोड नाही केलेली कारण की काल माझी बॉडी खूप थकलेली होती. तर आज आम्ही शिर्डीला पाऊल ठेवू आणि आता आम्ही जस्ट सकाळचे 9 वाजले आता आम्ही नाश्त्याच्या हॉल्टवर थांबलो आहे. तर हा आहे आता नाश्त्याचा हॉल्ट आहे. साई कृष्ण रेस्टॉरंट. तर आज आमचा हा नाश्त्याचा हॉल्ट आहे. तर ते नाश्ता वगैरे इथेच होणार आहे. तर आज नाश्त्याला काय आहे आपण बघूया. चला जाऊया असं. काय काय आहे नाश्त्याला हे ना काय मिसळ पावभाजी. तर आज नाश्त्याला आहे पावभाजी. घे ना इकडे कांद्यावर कांद्यावर राहा तिकडं. अरे त्याने सिरियसली वाटलं. असं बोलला त्यांना सिरियसली वाटलं. ते मला खरंच विसरू ते नाव नव्हते सांगत. बोलला बोलला मस्त पावभाजी. चला आता मी नाश्ता करून घेतो. इथे ना पूर्ण ऊसाची शेती आहे. तर मागे ऊसाची गाडी आहे ती बघा. तर आम्ही त्यांना विचारूनच घेणार होतो पण तिथे कोण माणसंच भेटलं नाही म्हणून आम्ही अर्धा एक तुकडा घेतला. तर बोललो जरा आपण खात जाऊया की हे ओरिजिनल शेतातनं काढलेले डायरेक्ट. तर अशी खायची एक मजा वेगळीच असते. तर आपण खात जाऊया पालखीपर्यंत. आता अजून जो दुपारच्या स्पॉटपर्यंत आम्ही पोचलो नाही. अजून अर्धा तास आहे. तर चला तर काय आता सगळं थकावट तर निघालेलं आहे. मस्त एकदम गोड आहे. प्युअर. आजचा जो स्पॉट होता तो सरपंचच्या घरी होता. हा सरपंच घर आहे. आज आम्ही खूप दिवस लेट आता आम्ही पालखीच्या आणि आम्ही आता इथे टच झालो. पालखीसोबत परत निघू.
चान्स नाही बोलायला. दुसरी गोष्ट अशी माझ्या मुलांनी शिक्षण पूर्ण स्वतःचं बारावी DR मडवीला असताना 3 वर्ष गॅप नंतर सुद्धा त्यांनी डिप्लोमा केला बिझनेस. गाडी आली. तर आता आम्ही शिर्डीला एंटर केले. शिर्डीला एंटर केल्या केल्या एक हॉटेलच्या बाहेर एक साईबाबांचा मोठा एक फोटो आहे. तो हा बघा. असं वाटतं की खरंच साईबाबा उभे आहेत तिकडे. आपण त्यांच्या जवळ जाऊया जरा. तर आज आम्ही इथे शिर्डीला आत्ता पोचलो आहे आणि जिथे आमचा हॉल्ट आहे तिथे आम्ही आलो आहे. हा आमचा शेवटचा हॉल्ट आहे. ह्याच्यानंतर सकाळी आम्ही डायरेक्ट मंदिरात जाणार आहे. तर सकाळी 10ला जाणार आहे. तर मी तुम्हाला सकाळी दाखवेन डायरेक्ट. आता झोपू ॲटलास. आम्ही आमचं मिशन कंप्लीट केलं आहे. डोंबिवली ते शिर्डी चालत आलो आहे. कुठे पण आम्ही खूप थकलो, सगळं झालं. हां हे व्हिडिओ निघाला होता आते. हां हां तर डोंबिवली ते शिर्डी आम्ही आमचा जानेवारीचा 2026 पहिला मिशन आम्ही कंप्लीट केलं आहे. तर खूप म्हणजे खूपच भारी वाटतं आता की आम्ही आमचा पहिला मिशन कंप्लीट केला आहे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात आमची चांगली झाली.